दंडवत प्रणाम। आपण कालच्या सत्रामध्ये उत्तरार्ध लीळा क्रमांक 114 आणि 115 क्रमांकाची लीळा श्रवण केली। आजच्या सत्रामध्ये आपण उत्तरार्ध लीळा क्रमांक 116 आणि 117 अशा क्रमांकाच्या लीळा या ठिकाणी श्रवण करणार आहोत। तर आपल्या पोथी प्रवचनाला या ठिकाणी आपण सुरुवात करूयात। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। तया नमन माझे गुरुपदा जेने दाखविले असे आनंद कंदा। तोपकार मजन फिटे कदा देवा परमानंदा तूच फेडी। श्री दत्तात्रेय महाराज की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। उत्तरार्ध लीळा क्रमांक 116 क्रमांकाची लीळा आहे। दंडवत हो तथा तरु दुःख निरोपण। तथा तरु दुःख निरोपण। तरु म्हणजे काय? कल्पतरू, वृक्ष। तरु म्हणजे वृक्ष। तरुचं म्हणजे वृक्षाचं दुःख सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंतांनी या ठिकाणी भट्टोबासांना निमित्त करून निरूपण केलेला आहे। पाहुयात सविस्तरपणे पुढे। गोसावी परिश्रया गुंफे पूर्वे विजय केले। सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत सकाळी उठल्याच्या नंतर परिश्रया करता गुंफेच्या पूर्व दिशेला गेलेले आहेत। सरीसे भट्टोबास असती समवेतच, स्वामींच्या समवेतच भट्टोबास सुद्धा आहेत। स्वामी परिश्रयाला गेल्याच्या नंतर स्वामींच्या समवेत भट्टोबास जायचे असा पूजा अवसरामध्ये सुद्धा उल्लेख आलेला आहे आणि चरित्रात आहे। त्याचप्रमाणे भट्टोबास सुद्धा स्वामींच्या समवेत आहेत। तव तेथ गांधिया हिवरू असे। आणि मग जेव्हा स्वामी तिकडे परिश्रयाला गेलेले आहेत ज्या ठिकाणी गुंफेच्या पूर्व दिशेला, त्या ठिकाणी गांधिया हिवरू असे म्हणजे गांधिया झालेला एक हिवराचं वृक्ष होता। आणि स्वामी तिकडे गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी गांधिया हिवरू असे म्हणजे त्या ठिकाणी एक वृक्ष आहे। त्या वृक्षाला गांधिया झालेला आहे। म्हणजे आपण पाहतो गांधिया म्हणजे काय, तर आपण पाहतो त्या वृक्षाला एक प्रकारचं गाठी आलेले असतात, त्याच्यातून गहाण निघते असा तो वृक्ष त्या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंतांनी पाहिला। आणि पाहिल्याच्या नंतर भगवंत काय म्हणतात पहा पुढे भट्टोबासांना। सर्वज्ञे म्हणितले वानर्या देखिले तरुची दुःखे। स्वामी म्हणतात वानर्या पाहिलात का तरुची दुःखे, म्हणजे या वृक्षाचं दुःख पाहिलात का, असं स्वामी भट्टोबासांना दाखवतात। वृक्षत्व ही पातलेया परी अवंतरा दुःखाचा भोगून चुकेची। वृक्षत्वे पातलेया म्हणजे वृक्षाच्या येवणीला जरी गेल्याच्या नंतर सुद्धा अवंतरा दुःखाचा भोगू न चुकीची म्हणजे लक्षात घ्या, केलेल्या कर्माचा भोग हा भोगावाच लागतो असं भगवंत म्हणतात। वृक्षाच्या येवणीमध्ये जरी गेलात ना तरी सुद्धा त्या येवणीमध्ये सुद्धा दुःख भोगावं लागतं असं भगवंतांचं सांगणं आहे। भोग हा कुणाला चुकत नाही, जेची केले कर्म तेची भोगा आले या युक्तीप्रमाणे भगवंत या ठिकाणी म्हणतात की आपल्याला त्या ठिकाणी दुःखाचा भोग वृक्षत्वाच्या येवणीला गेल्यानंतर सुद्धा चुकत नाही पहा, असं भगवंतांनी जीवाला निरूपण केलं। जी जी मग गोसावी गुंफे विजय केले। भट्टोबास म्हणतात जी जी आणि म्हटल्याच्या नंतर मग स्वामी गुंफेकडे निघून जातात। अंक पहा,
याच्यातून आपण बोध असा घेतला पाहिजे की आपण जे सत्कर्म करतो, चांगले कर्म आपण केले पाहिजे, सत्कर्म आपण केले पाहिजे, मोक्ष मार्गाला शाश्वत पदाला पोहोचण्याचे कर्म आपण केले पाहिजे, इष्ट कर्म आपण केले पाहिजे, अनिष्ट कर्म आपण नाही केले पाहिजे. म्हणून लक्षात घ्या, चांगलं आपण केलं पाहिजे. खऱ्या अर्थाने आपण जेव्हा परमेश्वराने सांगितलेल्या तत्वज्ञानानुसार आपण आचरण करू तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्याला या संस्कृती बंधनापासून मुक्तता मिळेल, अन्यथा नाही. आणि म्हणून चांगले कर्म करा आणि चांगले कर्म करून परमेश्वराचं असणारं शाश्वत पद, ज्या ठिकाणी ज्या शाश्वत पदामध्ये ज्या मोक्षपदाला गेल्याच्या नंतर जन्म मरणाचा फेरा कायमस्वरूपीचा मुक्त होईल आणि सुखच सुख उपभोगायला मिळेल. म्हणून सुख इथे तिथे कुठे नाही, सुख फक्त त्या परमेश्वराच्या श्रीचरणाच्या ठिकाणी आहे. आणि म्हणून अनन्य गतीने त्या परमेश्वराला आपण शरण गेलो पाहिजे. तुम्ही नक्कीच जाल. ही लीळा या ठिकाणी संपते. पुढील लीळा पाहूयात. ही लीळा आहे उत्तरार्ध लीळा क्रमांक 117 क्रमांकाची लीळा. वेसाई सरवळी चोरी प्रगटिये करणे. वेसाईसांची सरवळी म्हणजे शेवाळ्याची चोरी प्रगटिये केलेली आहे या ठिकाणी भगवंताने. वेसाईसे ते कोणाची सरवळी विळूनी देती. वेसाईसा ह्या कुणाच्याही सरवळ्या म्हणजे शेवाया तयार करून द्यायच्या. त्यांना त्याच्या मोबदल्यामध्ये काही द्रव्य वगैरे मिळायचे आणि म्हणून त्या प्रत्येकाच्या कुणाच्या आदलीच्या कुणाच्या पहिलीच्या अशा शेवाया तयार करून द्यायच्या. तेथीची थोडी थोडी ठेविती. आणि मग जेव्हा कुणी आदलीभर पीठ आणून दिलं, त्या आदलीच्या शेवाया तयार केल्याच्या नंतर मग त्याच्यामधल्या शेवाया थोड्याशा काढून घ्यायच्या, माहिती नाही ते, आणि त्यांना ते शेवाया तयार केलेल्या द्यायच्या. थोडी थोडी ठेविती सासली. आणि मग त्या बऱ्याच प्रत्येकाच्या थोड्या 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 काढून ठेवल्यानंतर त्या बऱ्याच शेवया साचल्या. मग एकुदी गोसाव्याची दर्शना घेऊन आली. आणि मग त्या शेवया अशा थोड्या थोड्या काढून ठेवून बऱ्याच जमा केल्या. आणि जमा झाल्याच्या नंतर एके दिवशी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताच्या दर्शनाला जाण्याकरता त्या निघाल्या. आणि परमेश्वराच्या भेटी करता आपण या स्वामींच्या दर्शनाला द्याव्यात म्हणून त्या शेवया त्यांनी समवेत घेऊन आल्या. गोसावियासी गुंफे असन असे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंतांना गुंफेमध्ये अवस्थान स्वामी आसनस्थ बसलेले आहेत. आणि तेव्हा गोसावियासी दर्शन केली. आणि मग स्वामींजवळ आल्या. गुंफेमध्ये ज्या ठिकाणी स्वामी आसनस्थ बसलेले आहेत त्या ठिकाणी आल्या. आणि आल्याच्या नंतर स्वामींच्या दर्शनाला त्या सेवाया स्वामींना दिल्या. साष्टांग दंडवत घातले, श्रीचरणावरती नतमस्तक झाल्याने आणलेल्या शेवया परमेश्वराला अर्पण केल्या. आणि केल्याच्या नंतर भगवंत काय म्हणतात पहा. परमेश्वर सर्व जाणता आहेत. मग भगवंत काय म्हणतात पहा. सर्वज्ञे म्हणितले बाई काई बाई चोरीची सरवळी. भगवंत म्हणतात, काय बाई, चोरीच्या शेवया आमच्या भेटी करता घेऊन आलात का? शेवया चोरीच्या आहेत वाटतं, असं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत वेसाईसांना म्हणतात. नाजी मज करवी वळविती तेथची तुली तुली ठेविली. काय म्हणतात वेसाईसा? देवाला म्हणतात, नाही देवा, मी काही चोरून आणलेले नाही आहेत. माझ्याकडून लोक करून घेतात शेवया तयार, आणि त्याच्यामधल्याच थोड्या थोड्या मी काढून ठेवलेल्या होत्या, आणि त्याच मी तुमच्या दर्शनाला येत असताना घेऊन आलेली आहे. असं वेसाईसा भगवंताला प्रत्युत्तर देतात. अशा प्रकारे भगवंताला प्रत्युत्तर वेसाईसा देतात. सर्वज्ञे म्हणितले पुसूनी घेईजे न पुसतने घेईजे. भगवंत म्हणतात, बाई, तुम्ही तुम्हाला तयार करायला दिलेल्या शेवळ्या थोड्या थोड्या काढून तुम्ही घेता, परंतु असं घेतलं नाही पाहिजे. ही जरी असं थोड्या थोड्या जरी काढून घेतलात तरी ती चोरीच झाली ना. स्वामी म्हणतात, कुणाचा जरी वस्तू असेल ती वस्तू आपण विचारून घेतली पाहिजे.
न पुसत ने घेईजे, म्हणजे न पुसता कुणालाही कुणाचीही वस्तू आपण घेतली नाही पाहिजे. हो का बाबा? वेसाईसा म्हणतात, असं आहे का बाबा? बरं, आतापासून ठीक आहे, मी आतापासून असं करणार नाही. मग सर्वज्ञ म्हणितले, बाई घ्या येतीच्या उपयोगानिया. मग भगवंत बाईसांना म्हणतात, बाई आता वेसाईसांनी आणलेल्या आहेत ह्या शेवया घ्या आणि आमच्या येतीच्या म्हणजे आमच्या उपयोगाला न्या. मग बाईसी विळिली गोसाव्यासी आरोग नदी धली अंक. अशा प्रकारे बाईसांनी मग घेतल्या, त्या सुंदर अशा प्रकारे त्या शेवयांचा भात तयार केला आणि भगवंतांना त्या शेवयाची आरोग्य त्या ठिकाणी बाईसांनी दिली. पहा असा भाव. त्यांनी जरी प्रत्येकाच्या शेवया तयार करण्याकरता त्यांना पीठ आणून दिलं, त्या तयार केल्या आणि प्रत्येकाच्या थोड्या थोड्या जरी काढून घेतल्या, परंतु त्यांचा भावार्थ कसा होता पहा. त्या स्वार्थाकरता घेत नव्हत्या किंवा स्वार्थ जडवत नव्हत्या, त्या परमेश्वराकरता घेतलेल्या होत्या. आम्ही तुम्ही लुबाडतो लोकांना, आम्ही तुम्ही लोकांचं हिसकावून घेतो, हे आम्ही तुम्ही देवाकरता घेत नाही, आम्ही त्या प्रपंचाकरता घेतो. आम्ही तुम्ही प्रपंचाकरता घेतो ही आमची तुमची फार मोठी शोकांतिका आहे. आम्ही देवाकरता काहीतरी केलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट देवाकरता आपण केली पाहिजे. आपलं इन्कम आपण कमवतो ना पैसा, तो सुद्धा देवाकरता कधी कमवून पहा ना. पण आम्ही कमवतो का हो देवाकरता? देवाकरता नाही कमवत, आम्ही आमच्याकरता कमवतो, आमच्या जडमूळ प्रपंचाकरता कमवतो, आमच्या नाशिवंत देहाकरता कमवतो, परंतु भगवंताकरता कमवत नाही. भगवंताकरता आपण प्रयत्न केला पाहिजे की आपण वर्षामध्ये 10,000 तरी भगवंताकरता आपण ठेवले पाहिजे आणि एका परमार्गाला आपण क्रिया केली पाहिजे. वेसाईसा जरी अशा पद्धतीने जरी घेतल्या असल्या तरी वेसाईसांचा भाव जो होता तो भाव मात्र एक आगळ्या वेगळ्या प्रकारचा होता आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी त्यांना परमेश्वराच्या ठिकाणी त्या शेवयाच्या भाताची क्रिया त्या ठिकाणी त्यांना घडली. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये जर आम्हाला क्रिया घडावी अशी वाटत असेल, भगवंताने सांगितलेलं आहे, निर्हेतुक मायापूर भजनते प्रेमाप्रती साधन. त्या प्रेमाचा उपाय जर आम्हाला हवा असेल तर निर्हेतुक मायापूर भजन म्हणजे परमेश्वर अवताराच्या ठिकाणी निर्हेतुक क्रिया आम्हाला घडली पाहिजे. निर्हेतुक भूतभजन ते ज्ञानाप्रती साधन म्हटलेलं आहे. तर आम्हाला निर्हेतुक एखाद्या ज्ञानियाच्या ठिकाणी ती क्रिया घडली पाहिजे, पंगत घडली पाहिजे, तेव्हाच खऱ्या अर्थाने आमचा ज्ञानाचा अधिकार निघेल, अन्यथा नाही. आणि म्हणून क्रिया महत्त्वाची आहे. आपल्या जीवनामध्ये जर आपण क्रिया केली तर आपल्याला फळ मिळेल, अन्यथा नाही. असो, नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या क्रिया परमेश्वराने सांगितलेले आहेत. अन्नदान आहे, वस्त्रदान आहे, धातुदान आहे, अनेक प्रकारच्या क्रिया परमेश्वराने सांगितलेल्या आहेत. ह्या निर्हेतुक सेवादास्य आहे, त्यामध्ये अनेक प्रकारच्या क्रिया आहेत आणि त्या क्रिया तुम्ही तुमच्या जीवनामध्ये साधून कराल आणि तुम्ही मोक्षपदाला पोहोचण्याचा प्रयत्न नक्कीच तुम्ही कराल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आजच्या सत्राला या ठिकाणी विराम देतो. दंडवत हो.